महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष राजू पाटील। माझ्या गोरगरीब ऊस वाहतूकदारांना कसं की जेणेकरून कुठंतरी आम्ही शेतकऱ्यांची मुलं उदरनिर्वाह करण्यासाठी आम्ही व्यवसाय ऊस वाहतुकीचा केलेला आहे आणि ऊस वाहतूक करत असताना या अलीकडच्या काळात काही संघटना दर मागणीच्या नावाखाली आमच्या ऊस वाहतूकदारांची वाहनं पेटवून सत्यानाश करायला लागले। त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या भयानक टोळीवाले महाराष्ट्रात यायला द्यायला लागले आणि टोळीवाल्यांनी जे काय केलं की मुकदम लोक आणि लेबर लोक की ह्या आंदोलनाचा धसका घेऊन साहेब येतो की जातो की तुमची ऊस परिषद होते की असं करत लांबणीवर जे पडायला लागले आणि आपले पैसे आम्ही पैसे देऊन टोळ्या भरायच्या आणि ह्या MP UP मध्य प्रदेशमध्ये पळून निघाल्या। कारण का महाराष्ट्रातला दंगा शासनाने लक्ष द्यायला तयार नाही। दर मागण्यासाठी आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे, परंतु दर केव्हा मागावं की अधिवेशनच्या काळामध्ये बिनधास्त दर मागावा, वर्षाची पोझिशन लक्षात येते। त्याच्या पलीकडे कर्जनकाळी साखर कारखानदार झाले, ॲडव्हान्स आमच्या अगदी तुटपुंजी देत असताना आमच्याच कागदपत्रावर करारावेळी घेतलेल्या कागदपत्राचा गैरवापर करून नामवंत बँकेमध्ये लोन काढायला लागले, HND लोन, मुद्रा लोन आणि ही एका बाजूला मुकदम या सगळ्यांच्या गळचेपीमध्ये आमचे ऊस वाहतूकदार आत्महत्या करायला लागले आणि काही आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत। फसवणूक अशी व्हायला लागली की करारावेळी 100 सह्यांनी वेगवेगळे कागदपत्र घेतले, त्याचे कागदपत्राचा दुरुपयोग करून हे लोन आमच्या नावावर काढायला लागले। वेळेवर भरायला तयार नाहीत कारखानदार, त्यामुळे आमचे सिबिल खराब झाले। आमच्या भविष्यामध्ये मुलाबाळांच्या शिक्षणाला, घर बांधणे असो, हॉस्पिटल असो, अशा अगदी नाजूक कामाला देखील बँकवाले आम्हाला दारात उभा राहू देणार। कारण अवस्था सिबिल बघून, कारण आजच्या भारत देशामध्ये RBIने नियम काढला की सिबिल बघून लोन देणे। आता हल्ली तर असं केलं की मिडल क्लास लोकांना आम्ही लोन देणार नाही असं केलं। त्या कारखानदारांच्या पोझिशनवर आम्ही मिडल क्लास नाही थर्ड क्लास होऊन बसलेला ऊस वाहतूकदार, आम्हाला लोन कुठून आणायचं आणि कशा पद्धतीने आमचा संसार उभा करायचा। कारण या कारखानदारांच्यामुळे आमचे संसार अगदी उद्ध्वस्त झाले, आम्ही देशोधडीला लागलेला आहे। त्या लोकांना जोपर्यंत आमच्या नावावर मुद्रा लोन काढले आणि महाराष्ट्रात करार घेऊन या अग्निशुगरवाल्यांतर कर्नाटकात जाऊन नामवंत कारखान्यातनी नामवंत बँकेतनी लोन काढले, या लोकांना बँकेच्या करून त्यांना बोका कायद्याखाली अटक होऊपर्यंत आम्ही मागं हटणार नाही। यासाठी आम्ही अन्नत्याग उपोषण करून कोल्हापूर कलेक्टर ऑफिस समोर बसलोय। कारण कोल्हापूर हे IG ऑफिस, साखर संचालक ऑफिस आणि SP ऑफिस असं 4 शासकीय अधिकाऱ्यांचं अगदी माहेरघर आहे आणि इथं जरी नाही मिटलं तर आम्ही पुणे साखर आयुक्तालयाला घेराव घालणार।